जय श्रीराम। आज आपण श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाची थोडक्यात माहिती पाहणार आहोत। तर हा श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ निप्पाणीहून चिकोडी रोडला 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तर हा मठाला 350 वर्षाचा इतिहास आहे। ह्या ठिकाणी श्री विरूपाक्षलिंग समाधी स्वामीजी आहेत, त्यांची समाधी जीवन समाधी आहे। त्यासोबत ह्या मठात म्हणजे क्रांतिकारकांचा सुद्धा इतिहास आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इथं गुप्त बैठका घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या ठिकाणी क्रांतीचा केतू उभा केला। त्यासोबत आता जे मठाचे मठाधीश आहेत परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी, ह्या प्राणलिंग स्वामीजींनी आपल्या निप्पाणी परिसरात एक देवदेश धर्मासाठी तरुणफळी निर्माण केले। त्यासोबत 1200हून अधिक गोमातेचं रक्षण करून इथं गोशाळासुद्धा निर्माण केलेल्या आहेत। त्या गोशाळेमध्ये आता 100च्या वती गोमाता संगोपन स्वामीजी करतात। त्यासोबत एक 50 मुलांचं स्वामीजींनी पालकत्व घेतलेत, म्हणजे पूर्ण शून्य खर्चमध्ये मुलांचं शिक्षण पूर्ण स्वामीजी पाहतात। त्यासोबत आपल्या इथं एक पुरातन दगड आहे 350 वर्षाचा मोडी लिपीमध्ये, त्याचासुद्धा इतिहास मोठा आहे। तसंच स्वामीजींचे देवदेश धर्मासाठी गडकोट मोहीम असतील किंवा लव जिहाद असतील किंवा लँड जिहाद असतील आणि निप्पाणी परिसरात कुठलाही आपत्कालीन प्रसंग घडला तर स्वामीजी आणि त्यांचे भक्त मंडळी त्यासोबत तरुण कार्यकर्ते यांना घेऊन स्वामीजी, कोरोनाचा काळ असेल किंवा महापुराचा काळ असेल, या ठिकाणी स्वामीजी रस्त्यावर उतरून काम करतात। म्हणजे ह्या परिसरात सांगितलं जातं की स्वामीजी फक्त मठावर बसून धर्माचा आदेश करत नाही तर रस्त्यावर उतरून देवदेश धर्माचं कार्य करतात। त्यामुळेच आजचे तरुण त्यांना संन्यासी योद्धा म्हणून ओळखले जातात। निप्पाणीचं परमभाग्य की विजापूर येथील ज्ञानयोगी श्री परमपूज्य सिद्धेश्वर स्वामीजींचं दिव्य सान्निध्य आपल्या श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाला सर्वात जास्त लाभलेला आहे। म्हणजे त्यांचा जो जास्तीत जास्त महिन्याचा वावर होता तर त्यांचं आवडतं ठिकाण हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून चांगलं असल्यामुळं परमपूज्य सिद्धेश्वर स्वामीजींचं आवडतं ठिकाण हे श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ होतं। आणि ह्या मठामध्ये त्यांचं जास्तीत जास्त वास्तव होऊन निप्पाणी परिसरातील सर्व भक्तांना त्यांचं दिव्य सान्निध्य लाभलेलं आहे।